जन्माला आल्यापासून शरीरात 70 ते 75% पाण्याचा साठा घेऊन फिरणारा, वैयक्तिक प्रपंचामध्ये स्वार्थाच्या भूमिकेतून नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास करणारा आणि अहंकाराच्या भूमिकेतून पाण्याची कसलीच कमतरता भासली नाही म्हणून पाण्यालाच पाण्यात बघणारा तुमचा माझा सर्वांचाच हा देह जेव्हा निसर्गाकडून मिळालेल्या याच पाणी नावाच्या असामान्य घटकाला जेव्हा संपू लागला, कोरड पडलेल्या घशाला विसावा देण्यासाठी याच पाण्याच्या शोधात तडफडू लागला आणि याच पाण्यासाठी एकमेकांशी जेव्हा युद्ध करू लागला, तेव्हाच हा जो मानवी देह आहे या पाण्याला जीवन असं समजू लागला. मग पाणी हे जीवन आहे याची थोडक्यात जाणीव झालेला हा मानवी देह व्हिडिओ बघणाऱ्या या सर्व इतर मानवी देहांना जल हेच जीवन आहे याचीच वास्तविकता आणि जाणीव पटवून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी करत आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जस्ट एक्सप्लोर महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओचं शीर्षक बघून अनेकांनाच प्रश्न पडेल की बाबा जल हेच जीवन या विषयाची मी निवड का केलेली आहे. खरं तर हे वाक्य आमच्या सर्वांच्याच ओळखीचं आहे. एखाद्याला जर झोपेतनं उठवलं आणि त्याला म्हणलं की बाबा जल हेच, तर तो लगेच म्हणेल की जीवन आहे. पण आपण प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये असताना ज्या प्रभात फेऱ्या निघायच्या यामध्ये सुद्धा जल हेच जीवन आहे याचे नारे देखील दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत, तर जल हेच जीवन याची वास्तविकता नक्की काय आहे. त्याच पद्धतीनं जल हेच जीवन हे वाक्य आता तुमच्या आमच्या सर्वांचं मृत्यूचं कारण देखील ठरू शकतं, जे ठरतंय देखील, पण भविष्यामध्ये जास्त प्रमाणात ठरण्याची शक्यता आहे. मागच्या व्हिडिओमध्ये याच विषयाची आपण वैचारिक उकलन केलेली आहे, अभ्यासपूर्ण उकलन केलेले आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट हा आम्हाला खूप गरजेचा आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. पहिलं महायुद्ध होण्याच्या पूर्वी जीवनसत्वाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ अल्बर्ट ग्योगी याने एक विधान केलं होतं की बाबा पाण्याशिवाय जीवन नाही. पण यानंतर आजतागायत 2 महायुद्ध झालीत आणि होणाऱ्या या तिसऱ्या महायुद्धाचं कारण हे पाणी आहे ही दाहक बाब जेव्हा आम्हाला समजली, तेव्हा त्यानं केलेलं पाण्याशिवाय जीवन नाही या विधानाचं रूपांतर आत्ताच्या स्थितीमध्ये जल हेच जीवन यामध्ये आपल्याला झालेलं दिसतं. पण जल हेच जीवन आहे असं म्हटल्या मानवजातीनं ही बाब गांभीर्याने घेतली आहे असं कधीच झालेलं नाही. म्हणून आपल्या सरकारला सुद्धा अजून देखील समाज प्रबोधनासाठी अनेक कार्यक्रम घ्यावे लागतात आणि लोकांना पटवून द्यावं लागतं की बाबा जल हेच जीवन आहे. पण जल हे जीवन आहे, पाणी हे जीवन आहे याची जाणीव ज्या लोकांना झालेली आहे ती लोक, मला असं वाटतं की बहुतांश दुष्काळ भागातली असावीत किंवा त्यांनी पाणी टंचाई अनुभवलेली आहेत. मग इतर सर्व लोकांना जल हे जीवन आहे ही दाहक बाब गांभीर्याने कधी समजेल, तर त्यांना जलजीवनाची दाहक वस्तुस्थिती संपूर्ण विश्वामध्ये काय आहे, विश्व सोडून द्या आपल्या भारत देशामध्ये काय आहे हे समजेल. तर मग जाणून घेऊयात या जलजीवनाची दाहक वस्तुस्थिती सध्याच्या काळामध्ये काय आहे जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये. गतवर्षी 2023 मध्ये युरोपसारख्या विकसित ठिकाणी जमिनीतील 47% माती कोरडी पडली आणि ती संपूर्ण जमीन नापीक झाली. तर अतिउष्णतेमुळे रस्ते वितळले, जंगले जळाली आणि तब्बल 500 वर्षानंतरचा मोठा कोरडा दुष्काळ हा युरोपला सहन करावा लागला. याच दरम्यान पाकिस्तानमध्ये महापूर आला आणि त्यांच्या जमिनीचा 1/3 भाग हा संपूर्ण पाण्याखाली गेला. तर भारतात अनेक ठिकाणी पर्जन्याच्या कमतरतेची नोंद केली गेली. म्हणून 2024च्या उन्हाळ्यामध्ये भारतात अनेक ठिकाणी कोरडा दुष्काळ पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. आता जे नासा आपल्या पृथ्वीवरील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून असतं, याच नासाने 2002 ते 2007 दरम्यान ग्रेस म्हणजेच ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपेरिमेंट या नावाने एक उपक्रम सुरू केला होता. यातून त्यांनी हेरलं की पृथ्वीवरील पाणी आणि बर्फ हे नष्ट होत चाललेले आहेत. मग याच गोष्टीतून आपल्याला हे स्पष्ट होईल की पृथ्वीवरील जलजीवनाची जी वस्तुस्थिती आहे ती किती विस्कळीत झाली आहे. पण विश्वाच्या दृष्टिकोनातून बघण्याऐवजी आपल्या भारताची जलजीवनाची वस्तुस्थिती काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. 2002 ते 2008 दरम्यान या 6 वर्षांमध्ये भारतातील जमिनीखालील पाणी, ज्याला आपण भूजल म्हणतो, याच्या पातळीमध्ये फार कमतरता जाणून आली होती. म्हणून 2009 मध्ये भारताला नासानं सावधान केलं होतं. आज 2024 चालू आहे आणि 2020 मध्ये नासानं पुन्हा विधान असं केलं की अशीच परिस्थिती जर चालू राहिली तर 2030 पर्यंत भारताच्या जमिनीतील 40% भाग आहे त्याच्या खालील भूजल हे संपूर्णपणे संपेल. पण नासाने केलेली ही विधानं आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचतात लोक अशी म्हणतात की भारत तर नद्यांचा देश आहे, आम्हाला जलजीवनाची कसली कमतरता. पण बघा, आपल्याला जे 90% शुद्ध पाणी मिळतं ते भूजलातूनच मिळतं आणि याच भूजलातील 90% पाण्यातील बहुतांश पाणी हे आपल्याला कृषी क्षेत्रासाठी देखील वापरावं लागतं. मग भूजलाचा सर्वात जास्त वापर करणारा जगातील कोणता देश असेल तर तो आपला भारत देश आहे. याच पद्धतीनं आपल्या भारत देशांमध्ये जलविभागानं मांडलेल्या एका गणितीय प्रणालीला सांगायचं झालं तर प्रदूषीकरणाचं गणित त्यांनी असं मांडलं होतं की जर भारतामध्ये 10
शुद्ध पाण्याची जलस्रोत आहेत, तर त्यापैकी 7 जलस्रोत आज प्रदूषित झालेली आहेत. म्हणून जगातील 120 देशांमधून शुद्ध पाण्यासाठी भारताचा 120वा नंबर लागतो. आणि आपण म्हणतो की आमचा देश नद्यांचा देश आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये साम्राज्याच्या काळामध्ये 87 नद्यांची संख्या होती. आज 3 नद्यांची संख्या जवळपास 3 ते 4 वर आलेली आहे. म्हणून तमिळनाडू आणि कर्नाटका या 2 राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून वाद निर्माण होतो. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आज 2 राज्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये अशा पाण्याच्या वाटपावरून वाद निर्माण होतात. भविष्यात युद्ध देखील निर्माण होऊ शकतात. हे तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, मग ही झाली आपल्या पाण्याची, जलजीवनाची भारतात असलेली दाहक वास्तविकता. पण पाण्याच्या संदर्भात असणाऱ्या समस्या देखील आहेत. त्या आता आम्हा सर्वांना तोंडपाठ झालेल्या आहेत. त्यामुळे त्या समस्या मी इथे तुम्हाला सांगणार नाही. तर मग आपल्याला पटापट काय उपाययोजन केलं पाहिजे जेणेकरून जल हेच जीवन आहे याची जाणीव लोकांना अशा वास्तविकतेच्या बातम्या कळल्यानंतर कदाचित होऊ शकेल, पण नाही झाली तर त्यावर काहीतरी उपाययोजन करणं गरजेचं आहे. म्हणून आता व्हिडिओच्या शेवटी आपण थोडक्यात उपाययोजन काय करावं हे मी माझ्या मतातून मांडणार आहे. तुम्ही काय उपाय सुचवाल हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा, माझ्या दृष्टिकोनातून पहिलं उपाययोजन म्हणजे ज्या नद्यांमध्ये कचरा टाकला जातो, निर्माल्य टाकले जातं, हे सर्व कचरा एकत्रित करून त्याच्यापासून उपयुक्त वस्तू बनवणारं एक उत्तम उदाहरण UP-मधील 2 तरुणांनी सांगितलेलं आहे किंवा प्रस्थापित केलेला आहे. त्यांनी Fool.com नावाचा एक कंपनी सुरू केली, एक स्टार्टअप सुरू केला आणि हाच गंगा नदीमधील जो कचरा आहे, निर्माल्य आहे, ते गोळा करून त्यापासून उपयुक्त वस्तू बनवणारी कंपनी सुरू केली. आणि आज त्यांनी त्यांच्यासोबत इतर अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार देखील प्राप्त करून दिला आहे. उपाय नंबर 2, आपण ज्या सांडपाण्याचं व्यवस्थापन करत असतो किंवा आपल्या शेती क्षेत्रासाठी पाण्याचं विकेंद्रीकरण करत असतो, या सर्व व्यवस्थापनेसाठी आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो. त्यातून आपल्याला याचं व्यवस्थापन उत्तमरित्या साकारता येईल. तिसरी उपाययोजना म्हणजे आपल्या भारत देशामध्ये 21 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भूजल कायदा प्रस्थापित आहे. पण केंद्रामध्ये भूजलाचा वापर कसा करावा यासाठी कुठलाच कायदा आतापर्यंत प्रस्थापित नाहीये. तर असा कठोर कायदा प्रस्थापित व्हावा, म्हणजे या कायद्याच्या भीतीतून देखील, म्हणजे भीती बाळगून आज लोक पाण्याचा वापर काटकसरीने करण्यास सुरुवात करतील. चौथं उपाययोजन म्हणजे आपण जे आपले जलस्रोत आहेत, मग माझ्या घरातील जलस्रोत असू देत, वैयक्तिक असू देत किंवा सार्वजनिक असू देत, या जलस्रोतांचं पुनरुज्जीवीकरण आणि पुनर्रचना करणं फार गरजेचं आहे. म्हणून जलविभागाने एक अशी समिती स्थापन करावी की प्रत्येकानं या जलस्रोतांचं पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे का, त्याची पुनर्रचना केलेली आहे का, आणि जर नसेल केली तर त्यातून दंड देखील आकारण्यात यावा. म्हणजे आपण जशी पाणीपट्टी घेतो तसंच असा दंड वसूल करण्यात यावा. यातून काय होईल तर सर्व जलस्रोतांचं पुनरुज्जीवीकरण होईल आणि त्याची पुनर्रचना देखील होईल. यापुढील महत्वाची उपाययोजना अशी की कोणत्याही जल व्यवस्थापनेच्या योजनेची आखणी करत असताना स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून याची आखणी करावी. कारण बहुतांश जलस्रोतांचा वापर हा स्त्रियांच्या हातातून होत असतो. तर त्या जल व्यवस्थापनेच्या योजना यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, अशा उपाययोजनांच्या मार्फत आपण जलसंवर्धन करू शकतो. तुमच्या काही उपाययोजना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि ही व्हिडिओ सर्वत्र शेअर करा. सर्वांना समजू द्या की बाबा आपल्या जलजीवनाची दाहक वस्तुस्थिती काय आहे. आणि जल हेच जीवन आहे या वाक्य आपल्याला भविष्यात असं म्हणायला नको, बाबा जल हेच मृत्यू आहे, ही वेळ येऊन द्यायला नको. म्हणून आपण जलसंवर्धन करूयात आणि याची सुरुवात आपण स्वतःपासून करूयात. एवढंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सर्वांना या विषयाची जाणीव होण्यासाठी हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच. धन्यवाद.